हॅलो. दिसतीये सर PDF. ठीक आहे. ठीक आहे, बघा 11वी इतिहास. आवाज येतोय माझा सर्वांना? हॅलो. हो सर, येतोय आवाज. हा ठीक आहे. हा म्यूट करा, कुणाचा अनम्यूट. आवाज येतोय मला इकडे. अश्विनी मॅडम म्यूट करा. बघा, आपल्याला 11वी इतिहास पाठ्यपुस्तक पाहायचं आहे. काल जसं मी तुम्हाला सांगितलं, अश्विनी महादार मॅडम म्यूट करा. काल जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे, 11वी आणि 12वीचा थोडक्यात ओझरचा अभ्यास करायचा आहे. फारसं डिटेलमध्ये येणार नाही, परंतु प्रत्येक जे फीचर आहे, वैशिष्ट्य आहे, जीके संदर्भात प्रश्न असेल तर तो आपल्याला व्यवस्थितच करायचा आहे. बघा, आता नद्याकाठची संस्कृती हे सर्व आपण 8वी मध्ये पाहिलेलं आहे, 6वी मध्ये पाहिलेलं आहे. हे नद्याकाठची संस्कृती, त्याच्यामध्ये सुद्धा मेसोपोटेमिया झालेला आहे, आपल्याला चीन झालेला आहे, इजिप्त झालेला आहे, भारतीय उपखंड झालेला आहे. झालंय की नाही सांगा मला. हॅलो. आवाज येतोय का माझा? हो सर. आवाज नाही येते सर तुमचा आता. हो ना सर, आवाज येत नाही, बीडी पण नाही दिसत. हा, आता PDF दिसतंय का सांगा मला. हा, तर नद्याकाठची संस्कृती महत्वाचं आहे इतिहासामध्ये. तर मध्याश्म युगात मानवाने वनस्पती लागवडीस सुरुवात केली, पाळीव प्राणी पाळण्यास सुरुवात केली, पाहिलेलं आहे. त्याचबरोबर नवाश्म सुरू झालेला आहे, शेती पशुपालन सुरू झाली. त्याच्यानंतर शेतीच्या शोधामुळे नद्याकाठची प्राचीन संस्कृती विकसित झाली. तर मेसोपोटेमिया, चीन, इजिप्त आणि भारतीय उपखंड 4 प्रकारच्या संस्कृती सुरुवातीला विकसित झालेल्या होत्या. तर इस्रायलची बराई लान विद्यापीठ तंत्र शेती होतं, त्याच्यामध्ये करण्याचे प्रयोग सुरू झाले. त्याचबरोबर तर त्याचा पुरावा आपल्याला आढळतोय गॅलिली समुद्राजवळ ओहोलो उत्खनन येथे झालेलं होतं. त्याचबरोबर बार्ली, तृणधान्य, फळांच्या बिया त्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मेसोपोटेमिया, तर ही संस्कृती कोणती, टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोडीला म्हणजे खोरी, टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्याच्या दरम्यान काय होती किंवा त्या खोऱ्यांमध्ये मेसोपोटेमिया नावाची संस्कृती होती. त्याच्यानंतर आहे नाईल नदीचे, इजिप्तमध्ये होती. आता ह्याचं एक्स्ट्रा जर आपल्याला काय सांगायचं म्हटलं फीचर,
तर आपण काय सांगतोय की मेस म्हणजे मधला आणि पोटॅमस म्हणजे नदी, म्हणजे दोन नद्यांच्या मधला भाग म्हणजेच मेसोपोटेमिया लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नाईल नदीचे इजिप्त लक्षात ठेवायचं आपण इजिप्त. त्याचबरोबर इजिप्तचे मूळ नाव केमेत, काळी भूमी. केमेत म्हणजे काय? काळी भूमी. आवाज येतोय का माझा सर्वांना? हो सर. हा, तर हे लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचं आहे. त्याचबरोबर होयांग हो नदीचे खोरे चीनमध्ये होतं, ते एक लक्षात ठेवायचं आहे. तर येलो रिव्हर म्हणजे पीत रिव्हर सर्वांना माहित असेल. होयांग हो या चिनी नावाचे भाषांतर आहे ते. होयांग हो म्हणजे काय? येलो रिव्हर, पीत रिव्हर. पिवळसर रंगाचा गाळ वाहून आला त्यामुळे हे नाव पडलेलं आहे. चिनी संस्कृतीची जन्मदात्री आहे ती. त्याचबरोबर सतत पूर म्हणून तिला स्वारो म्हणतात, अश्रूची नदी. सिंधू व सरस्वती नद्यांचे खोरे भारतीय उपखंड, तर भारत आणि पाकिस्तान. पंजाब रावी नदी, पंजाब रावी हडप्पा आणि सिंधू मोहनजोदडो उत्खनन, एक लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे गव्हाचे पीक इथं घेतलं जात होतं. आद्य शेतकरी भारतीय उपखंडातील मानले जातात. त्याचबरोबर शेतीला सुरुवात कधी झाली? नवाश्म युगाच्या सुरुवातीचा काळ म्हणजे नवाश्म युगामध्ये शेतीला खऱ्या सुरुवात झाली. त्याचबरोबर पशुपालन, मुख्य पीक म्हणून बार्ली, गहू, जवस हे घेतलं गेलं. त्याचबरोबर मॅमॉथ नवाश्म युगातील आहे. मध्याश्म युगात सूक्ष्मास्त्रे त्यावेळेस काय झालेली आहेत? बनवली गेलेली आहेत, जसं विळा, कोयता, आणि येथूनच पुढे स्थिर वसाहती निर्माण झालेल्या आहेत. तर मानवशैलीतील बदल, गॉर्डन चाइल्ड नवाश्मयुगीन क्रांती असे म्हटलेले आहे. ऑस्ट्रेलियन होता तो. जे एक एक मार्काला येणार आहे किंवा महत्वाचं आहे तेच आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, नवाश्मयुगीन स्थळे मेहरगड आणि लहुरा देवा, यूपी डिस्ट्रिक्ट संत कबीरनगर, ठीक आहे. त्याच्यानंतर भात शेती करत. त्याच्यानंतर आहे गारगोटी सूक्ष्मास्त्रे होती महाराष्ट्रामध्ये. MH म्हणजे महाराष्ट्र मध्ये. मध्ययुगीन हिस्ट्री आहे. काय आहे? मध्ययुगीन हिस्ट्री म्हणजेच मिडिएवल. तर पुणे, शिरूर, इनामगाव हे लक्षात ठेवायचं. स्थिर गाव वसाहत. त्याचबरोबर जपानची जॅमोन संस्कृती लक्षात ठेवायची. जपानची जॉमोन संस्कृती लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक पॉइंट फक्त महत्वाचा आहे ना, तोच यातून लक्षात ठेवायचा आहे, फार डिटेलमध्ये येणार नाही तुम्हाला. त्याच्यानंतर नागरीकरणास सुरुवात कधी झालेली आहे? त्यावेळेस काय झालेलं आहे की वैयक्तिक घरे, शेत जमीन, मालकी हक्क. आता नवाश्मयुगीन स्थळे IMP दिलेलेच आहे. तर जम्मू काश्मीर मधलं लक्षात ठेवायचं आपल्याला बुरझीम. त्याचबरोबर गुफक्राल, उत्तर प्रदेशमध्ये चोपनी मांडो. त्याचबरोबर कोलदिवा, त्याच्यानंतर महागरा. बिहारमधलं चिरांड, सेनुवार. ईशान्य भारतातलं आसाम, दाओजाली, हाडिंग. दक्षिण भारतामध्ये बघा कर्नाटकमध्ये संगनकालू, त्याच्यानंतर मस्की, ब्रह्मगिरी, पिकालीहाळ. आंध्र प्रदेशमध्ये नागार्जुन कोंड. त्याचबरोबर तमिळनाडूमध्ये पंचमपल्ली. हे फक्त नावं लक्षात ठेवायची आहेत. भारतातील आद्य नगरे, तर मेहरगड येथे उत्खनन झालं डॉक्टर फ्रँक्वा आणि रिचर्ड मेडो यांच्या देखरेखीखाली, एक लक्षात ठेवायचं आहे. तर हडप्पा मधलं उत्खनन कधी झालं? 1921 ला. तर मोहनजोदडो मधलं उत्खनन कधी झालं? 1922 लक्षात ठेवायचं ते. तर ही संस्कृती ही काश्ययुगीन संस्कृती होती. आपण सकाळी काश्य, ताम्र, त्याचबरोबर लोह, अणु सर्व पाहिलेलं आहे. कधी पाहिलंय? कालच पाहिलेलं आहे ना. ते लक्षात ठेवा. प्रश्न कुठला जरी आला तरी आपल्याला ते यायला पाहिजे. ठीक आहे. बाकीची नगर रचना वगैरे माहिती असायला पाहिजे.
पक्क्या विटांचे स्नानगृह याच्यावरती येतं. त्याचबरोबर काटकोनात छेदणारे रस्ते अतिशय महत्वाचं आहे, ते विचारलं जातं. बाकीचं आहे तुमच्या ह्याच्यातील. ठीक आहे. समाज व्यवस्था तर दफनस्थळे मूर्तीनंतरची आर्थिक व्यवस्था, सोने चांदी तांबे धातूच्या वस्तू होत्या, मणी होते, कारागिराचे कारखाने होते, लेखन कला मुद्रावर आढळणारी होती. काही नगरे. नंबर 1 लक्षात ठेवायचं, हडप्पा सध्या पाकमध्ये आहे. पंजाब प्रांत, साहिवाल जिल्हा, रावी नदी, 150 हेक्टर परिसर आहे तिथला त्या साईडचा. 1921 पासून उत्खनन सुरू केलं आणि 1946 सर मार्टियर फिलर यांनी काय केलेलं आहे, सर शाखाच्या आधारे उत्खनन केलेलं आहे. सरशास्त्र तर त्याच्यानंतर आहे आणि येथे बालेकिल्ल्याभोवती तटबंदी शोधली. आणि हडप्पा नगराचे एक म्हणजे बालेकिल्ला आणि नगरवस्ती 2 विभाग होते. आपल्याला आपण ते गडीच्या वेळेस अभ्यास केलेला आहे. गडी मध्ययुगीन गडे ज्यावेळेस होतं त्यावेळेस. त्याच्यानंतर आहे बालेकिल्ल्यामध्ये कामगारांची घरं होती, कोठार होतं धान्याचं, आणि कारागिरांची घरे आणि कारखाने होते इकडे खाली पण. ते पण लक्षात ठेवायचं आहे. एक मार्काला प्रश्न येतो नेहमी. मोहनजोदडो तर 1922 ला रखवालदास बॅनर्जी उत्खनन केलं त्यांनी, मुद्रा सापडल्या त्यांना. आणि या सर्व मुद्रा ज्या होत्या त्याचं साम्य कुणाशी त्यांना आढळलेलं आहे, तर मेसोपोटेमिया या वस्तूशी किंवा तिथल्या वस्तूंशी तिथलं साम्य आढळलेलं आहे. म्हणून त्यांनी असा शोध लावला होता की मोहनजोदडो आणि मेसोपोटेमिया येथील काय होत होतं, व्यापार चालत होता त्या 2 शहरादरम्यान, असं एक वाक्य आहे महत्वाचं. जॉन मार्शल त्याचबरोबर वस्त होते, दीक्षित होते, मॅके होते यांनी उत्खनन केलेलं आहे. स्थळ पाकमध्येच आहे सध्या, सिंध प्रांत, लारकाना जिल्हा, सिंधू नदीकाठी. पहिलं होतं ते रावी नदीकाठी होतं. मोहनजोदडो कुठं आहे, सिंधू नदीकाठी. हडप्पा कुठं आहे, रावी नदी. रावी. विस्ताराने सर्वात मोठे होते हे ठीक आहे. चंदीगड सारख्या आधुनिक शहराच्या नियोजनाची तुलना मोहनजोदडो बरोबर केली जाते. ठीक आहे. कालीबंगन याच्यावर प्रश्न असतो. राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात घग्गर नदीकाठी आहे कालीबंगन. त्याचबरोबर टेस्टिटोरी हा इटालियन भाषाशास्त्रांनी याचा उल्लेख केलेला आहे. तर इथं कुणी कुणी उत्खनन केलं ते एक आहे. 6 ते 7 अग्निकुंडे. प्रश्न असा येतो की 6 ते 7 अग्निकुंडे कुठे सापडले, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. राजस्थानमधील कालीबंगन या साईटवरती पशुची हाडे, काळ्या बांगड्या तिथं सापडलेले आहेत. ते एकदा एक्झामला आलं होतं, अग्निकुंड कुठलं प्रसिद्ध आहे म्हणून. तर अग्निकुंड कुठलं प्रसिद्ध आहे किंवा कुंडे कुठली प्रसिद्ध आहेत, कालीबंगन राजस्थानमधील साईट आहे. बालेकिल्ल्याभोवती. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं लोथल, गुजरात अहमदाबाद पासून 80 किलोमीटरवर आहे. तर ही कशासाठी प्रसिद्ध आहे, गोदी म्हणजे पोर्ट. पोर्ट माहिती आहे सर्वांना, पोर्ट. उत्खनन काय महत्वाचं नाही याचं. तर बोगाव नदीच्या तीरावरती आहे, एक लक्षात ठेवायचं आहे. बाजाराचे ओटे कोठारघर होते, व्यापारी केंद्र होतं, बंदर विकास ते तुम्हाला माहिती आहे. धोलविरा एक लक्षात ठेवायचा आहे, धोलविरा. तर कच्च्या विटा व घडीव दगड वापरून बांधलेली संरक्षक भिंत इथलं वैशिष्ट्य आहे. राखीगड हरियाणा, धोलविरा लक्षात ठेवायचं. त्यानंतर हे स्थळ चौटांग नदीवर आहे. हडप्पा संस्कृतीच्या स्थळामध्ये सर्वात मोठे राखीगड आहे, विस्तार 350 हेक्टरहून अधिक. ठीक आहे. त्याच्यानंतर अफगाणिस्तानच्या बक्षान प्रांत, शोर्तुगाय ही हडप्पा संस्कृतीची वसाहत, जिथे इंद्रनील दगडाच्या खाणी आहेत. इंद्रनील यापासून बनवलेल्या वस्तू मेसोपोटॅमिया येथे सापडलेल्या होत्या किंवा त्याच्यामध्ये मागणी होती तिथे. ठीक आहे. तर व्यापार किंवा उत्पादन व्यवस्थापन त्याच्यामधलं महत्वाचं काय आहे आपल्याला, की समुद्र व्यापाराला महत्व होतं.
तर इत्यादी प्रदेश होते तिथं. दिलमन, मक्कन, मेलुवा. मेलुवा हा हडप्पा संस्कृतीचा प्रदेश होता. मक्कन म्हणजे ओमान, इराण, बलुचिस्तानचा किनारा होता. दिलमुन हा बहरीन मध्ये आहे. फारसं डिटेलमध्ये नाही येणार पण लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर कोणत्या कपड्यामध्ये गुंडाळले जाईल त्यासाठी नीळ निर्यात केली जाते, तर निळ्या कपड्यात. त्याच्या बदल्यात आपण लोकर, सोने, चांदी भेटत. त्याच्यानंतर सौराष्ट्र, कुंतासी, नागेश्वर, बंसरा इत्यादी ठिकाणे गुजरातमधील सौराष्ट्र मौल्यवान खडे, शंख, तांबे इत्यादीची निर्यात होते. तर महत्वाचं बंदर पुन्हा एकदा हे आहे काय, लोथल आहे. कारण लोथल एक अतिशय महत्वाची गोदी आहे. नगरांचा ऱ्हास, तर ही जी हडप्पा संस्कृती होती ती का ऱ्हास पावली, तर आर्यांनी हडप्पा संस्कृतीच्या नगरांचा नाश केला असं मार्टिमर फिलरनं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर बाहेरून आलेल्या लढाऊ जमातीने आक्रमण केलं असं इंद्र वर्णन पुरांचा नाश करणारा. पूर म्हणजे तटबंदीने युक्त नगर. बघा, पूर म्हणजे काय आहे? पूर म्हणजे तटबंदीने युक्त नगर. पूर. ठीक आहे. त्याच्यानंतर ऱ्हासाची कारणे एक विचारली जातात. तर बघा, नद्यांनी पात्र बदलणे, त्याचबरोबर महापूर आहे. हा, दिसते सर्वांना? नद्यांनी पात्र, महापूर, भूकंप, दुष्काळ, पर्यावरणाचा ऱ्हास, सततच्या अंतर्गत लढाया, आर्थिक समृद्धीचे उतरण, हवामानातील बदल, व्यापाराची घसरण ऱ्हासाची कारणे आहेत हडप्पा संस्कृतीच्या. लक्षात ठेवायची यापैकी 2-4 कारणे येतील आणि तुम्हाला विचारलं जाईल की यापैकी योग्य कारणे कोणती, किंवा खालीलपैकी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे कोणती. सर्वच लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर आहे भारतातील ताम्रपाषाण युगीन गाव वसाहती. ठीक आहे. तर भारतातील ताम्रपाषाण युग, तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांना स्थलांतर करावे लागले. ते लोक ग्रामीण वसाहतीच्या स्थानिक संस्कृतीमध्ये मिसळून गेले. हडप्पा संस्कृतीच्या यत दफन स्थळातील मिळालेल्या अस्थि कुंभावरील नक्षीचे नमुने वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर त्याची प्रतीके खाली दिली आहेत. सूर्य, चंद्र, मासे, हरिण, मोराच्या पोटात मृताचे शरीर. काही तज्ञांच्या मते उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक वैदिक आर्य असावेत असे म्हटलेले आहे. त्याचबरोबर आहाड बनास संस्कृती राजस्थानच्या मेवाड प्रांतात होती, उदयपूर जवळ. राजस्थानातील खेत्री सर्वांना माहित असेल, तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे खेत्री. त्याच्यानंतर गंगेचे खोरे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. गेरू रंगाची भांडी व ताम्र निधी. त्याचबरोबर स्थळे पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग. ठीक आहे. बंगाल, बिहार, ओडिसा, मध्य प्रदेशात ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे स्थळे आढळलेले आहेत. त्याचबरोबर तिथं काही काळी तांबडी मातीची भांडी आढळलेली आहेत, जसं चिरांड, सोनपूर हे बिहार मधलं आहे स्थळ. मध्य प्रदेशमध्ये कायाथा संस्कृती चंबळ नदीच्या खोऱ्यात होती. पशुपालन, त्याचबरोबर दगड, गारगोटी, तांब्याच्या कुऱ्हाडी. माळवा संस्कृती मध्य प्रदेश, नर्मदा नदी. मध्य प्रदेश मधील सागर जिल्हा.
गुजरात मधील मौल्यवान वस्तूंचे कच्छ, सौराष्ट्र, उत्तर गुजरात. ठीक आहे. हा, आता आपल्याकडचं जे आहे ते ताम्र पाषाण युगीन महाराष्ट्र, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर दायमाबाद उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक या ठिकाणी असणाऱ्या संस्कृतीत सावळदा संस्कृती असं म्हटलं जातं. त्यानंतर माळवा व जोरवे संस्कृती उदयास आल्या. पहिल्यांदा सावळदा, त्याच्यानंतर माळवा आणि त्याच्यानंतर जोरवे. सावळदा संस्कृती स्थळ धुळे जिल्ह्यात. लक्षात ठेवायचं, हे एक्झामला येण्याची शक्यता आहे. कालखंड नाही लक्षात ठेवला तरी चालेल, पण कुठे? सावळदा संस्कृती धुळे जिल्ह्यात तापी नदीवर. दायमाबाद चाकावर घडवलेली मातीची भांडी. त्याच्यानंतर धुळे जिल्ह्यात कावठे इथं पण आहे ते, ज्या ठिकाणी शंखाच्या वस्तू सापडलेल्या आहेत. मावळा व जोरवे. मावळा झाले त्यांच्याकडून, ते माळवा आहे खरं तर. तर माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात कायमस्वरूपी गाव वसाहती माळवामध्ये ते राहत होते. आद्य शेतकरी होते ते. जोरवे संस्कृती अहमदनगर जिल्ह्यातील ताम्रपाषाण युगीन तापी, गोदावरी आणि भीमा गावे. दायमाबाद, प्रकाशे, इमानगाव, नेवासे, नाशिक, चांदोली, सोनगाव. लक्षात ठेवायचे हे. इनामगाव घरे आयताकृती होती, घराच्या भिंती कुडाच्या. माळवा संस्कृती मातीची भांडी होती, तपकिरी रंगात पिवळसर नक्षी होती. त्याचबरोबर इनामगाव गावांना मातीच्या भांड्याचा पुरवठा करणारे केंद्र होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे भारतातील महापाषाण युग. तर भटके जीवन जगणाऱ्या लोकांनी मोठ्या शिळांचा वापर करून, म्हणजे दगडांचा, शिला वर्तुळे उभे केली. त्यामध्ये आत दफने असत. त्यांना महापाषाणीय वर्तुळे म्हणत, की ज्या काळातील आहेत त्याला महापाषाण युग म्हणत. हे लोक दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आले होते इसवी सन 1000 ते 400 या दरम्यान. वैदिक संस्कृती. आता याचा पण अभ्यास आपण 6वी मध्ये केलेला आहे, वैदिक संस्कृतीचा. तर आता आपल्याला यातलं जे वैशिष्ट्य आहे ते फक्त इथं पाहायचं आहे. तर फिलॉलॉजी लक्षात ठेवा. फिलॉलॉजी काय आहे? फिलॉलॉजी म्हणजे भाषाशास्त्राची एक शाखा. लक्षात ठेवा. फिलॉलॉजी लक्षात ठेवा, येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बघा 1784 ला विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेची स्थापना केली, ते पण महत्वाचं आहे. वैदिक वाङ्मयामध्ये शत्रू दस्यू उल्लेख आहे तसा. ठीक आहे. तर इराण, इराक, पंजाब, हरियाणा, गुजरात याच्यामध्ये संस्कृतीचा उदय झालेला होता. पूर्वेला आता इथं जे म्हटलं जातं, काय म्हटलं जातं? सप्त, काय म्हटलं जातं? सप्त संस्कृतीचा उदय, म्हणजे त्या ह्याला म्हटलं जातं ऋग्वेदला वगैरे, ह्या पूर्ण वैदिक काळामध्ये. तर बघा, पूर्वेला सरस्वती 7 नद्या, पश्चिमेला सिंधू, पंजाब शतद्रू, सतलज, विपाश, बियास यांची नावं फक्त लक्षात ठेवा. तर सरस्वती म्हणजेच घग्गर 11, पश्चिमेला सिंधू सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर पंजाब शतद्रू, सतलज, विपाश, बियास, आसिवनी, चिनाब, पुरुषनी, रावी, विस्तता, झेलम इत्यादी नद्यांची खोरी, म्हणजे हे सर्व सप्त सिंधूंचा प्रदेश. कशाचा? सप्त सिंधूंचा प्रदेश, म्हणजे सप्त नद्या, सिंधूच्या आसपासच्या सप्त नद्या. त्याच्यावर प्रश्न असतो. आता वैदिक वाङ्मयामध्ये सर्वाधिक प्राचीन साहित्य आहे. 4 वेद आहेत, मूळ गाभा आहे. 4 वेदांचे ग्रंथ, त्याला संहिता म्हणतात. विद म्हणजे जाणणे, वेद म्हणजे ज्ञान. वेद म्हणजे मौखिक परंपरेने जतन केलेले. ऋग्वेद लक्षात घ्या. ऋग्वेदामध्ये काय आहे?
देवांची स्तुती करण्यासाठी पदे आहेत, पदांना ऋचा म्हणतात. ऋचा एकत्र करून सुक्त ऋचा एकत्र करून सुक्त तयार होतं, अनेक सुक्तांचे मंडल तयार होतं. म्हणजे आपल्याकडे जसं पोथीपूर्णामध्ये ओव्या, त्याच्यानंतर खंड, अध्याय असं असतं तसं. यजुर्वेद तर यज्ञामध्ये म्हटले जाणारे मंत्र आहेत यजुर्वेदामध्ये. तर मंत्राचा उपयोग केव्हा व कसा करावा याचे मार्गदर्शन त्याच्यात आहे. तर हे पद्य गद्य स्वरूपात आहे, मिश्र आहे. सामवेद भारतीय संगीताचा पाया कुठल्या ग्रंथात म्हटलं जातं किंवा कुठल्या वेदाला म्हटलं जातं? सामवेद. भारतीय संगीताचा पाया हे लक्षात ठेवायचं आहे, सामवेद. अथर्ववेद तर आयुष्यातील संकटे, दुःखे इत्यादी करावयाचे उपाय, इत्यादींवर करावयाचे उपाय व औषध योजना इत्यादी माहिती आपल्याला अथर्ववेदात मिळते. यानंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना आहे. वर्ण व्यवस्था ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र 4 वर्ण हा उल्लेख ऋग्वेदातील 10व्या मंडलात आहे. कितव्या मंडलात आहे हा उल्लेख? वर्ण व्यवस्थेचा 10व्या मंडलामध्ये. तर आश्रम व्यवस्था म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, व्रतस्थ वृत्तीने राहून ज्ञान संपादन करणे. गृहस्थाश्रम पत्नीच्या सहकार्याने. त्याच्यानंतर आहे वानप्रस्थाश्रम, गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यातून निवृत्त. आणि संन्यासाश्रम म्हणजे सर्व मायापाशांचा त्याग. संस्कृती ऋग्वेदकालीन संस्कृती पूर्व वैदिक काळातील सप्त सिंधूंच्या प्रदेशात होती. हे सर्व समूह शेती करत, त्याचबरोबर 10 जनसमूहांचा प्रमुखांमध्ये झालेले युद्ध होते, म्हणून त्याला दशराज युद्ध म्हणत. पणी हे वैदिक लोकांना त्यांचे शत्रू वाटत, ते वैदिक लोकांच्या गायी पळवून नेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कृष, नांगरट, शेतीशी संबंधित देवता अश्विन, इंद्र, उर्वरा, नांगरट केलेली जमीन, सातू. महत्वाचा एखादा शब्द येईल तुम्हाला, कुठल्या शब्दाचं काय मिनिंग आहे. सातू माहिती आहे सर्वांना, प्रमुख पीक आहे. शेतीबरोबर पशुपालन, गायी, म्हशी, गुरे, घोडे पाळले जात होते. पुष्यन पशुधनाचे रक्षण करणारा देव. त्याचबरोबर रथकार, रथ बनवणारा. तक्षण सुतारकाम, वल्ली शिडांचा नावाचा उल्लेख. त्याचबरोबर उखवा स्वयंपाकासाठी वापरावयाचे भांडे. वैय विणकर, तंतुम वस्त्रोद्योगाचा निर्देश. उरणा लोकर, चर्मन्नमा असा आहे ते खरं तर. चर्मन्मा एक लक्षात ठेवा. हिरण्य, सोने माहिती आहे सर्वांना. आयस, तांबे, काश्य. त्याचबरोबर भूमार्गाचा देव पुष्ण लक्षात ठेवायचं. जलमार्गाचे देव वरुण आणि अश्विन. सोन्याचा अलंकार एक येतं बघा एक्झामला. सोन्याचा अलंकार कोणता होता त्यावेळेचा? कोणता होता? निष्क. लक्षात ठेवायचं येत आहे. बाकी उत्तर वैदिक संस्कृतीमध्ये काय झालेलं आहे, इसवी सन 1000 ते 600 असा त्याचा कालावधी होता. महाभारत व रामायण इत्यादी साहित्यांची निर्मिती झालेली आहे 1000 ते 600. त्याच्यानंतर जन आणि जनपदे. तर जन या घटकाच्या व्याख्येत कुल, ग्राम, गोष्ट. जनपदे भौगोलिक सीमांनी बांधलेली स्वतःची यंत्रणा. तर जनपदाचा उल्लेख ब्राह्मण ग्रंथामध्ये आहे, रामायण, महाभारत, जैन बौद्ध ग्रंथ. त्याच्यानंतर भौगोलिक दिशा. प्राच्य म्हणजे पूर्व, प्रातिच्य म्हणजे पश्चिम, उदिच्य म्हणजे उत्तर, दक्षिण, मध्य देश, दक्षिणापथ, विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील. आणि अपरांत कोकण. अपरांत म्हणजे काय? अपरांत लक्षात ठेवायचं, त्याच्यावर प्रश्न येतो. आता अपरांत हा एकदा येऊन गेलेला आहे, अपरांत आता येऊन गेलेला आहे, तो करू नका. आता हे पहिले 3 करा. तर उदिच्य सर्वांच्या लक्षात येत आहे. उदिच्य म्हणजे उत्तर. प्राच्य करा. प्राच्य म्हणजे काय? पूर्व. आणि प्रातिच्य म्हणजे पश्चिम. ठीक आहे. तर महत्वाचं आहे गणराज्य. गण म्हणजे समान सामाजिक दर्जा, राजा.
संघ म्हणजे अनेक कुळे, अनेक जनपदे एकत्र येऊन राज्य तयार होतं. गणसंघाचा प्रादेशिक विभागांना खंड म्हणतात. महाजनपदांचा उदय, 16 महाजनपदे होती. तर महाराष्ट्राशी निगडीत लक्षात ठेवायचे आहेत आपण. महाराष्ट्राशी निगडीत अश्मक किंवा आस्मक हे एक होतं. तर बाकीचे 15 उत्तर भारतात होते. महाराष्ट्रात कोणतं जनपद होतं? महाजनपद होतं. कोणतं महाजनपद होतं महाराष्ट्रामध्ये? कोणतं होतं? अश्मक. आवाज येतोय ना माझा सर्वांना? ठीक आहे. अश्मक महागोविंद सुतांत या बौद्ध ग्रंथात ब्रह्मदत्त नावाचा राजा होता. राजधानी पोतन होती. पोतन म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा. पोतन, अश्मक. पोतनला, पोटाला पौंडन्य असेही नाव होते. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिले तीर्थकार ऋषभनाथ यांचा पुत्र बाहुबली यांना अश्मक राज्य दिलेले उल्लेख आहे. पोदनपूर राजधानी होती. काशी एक महत्वाचा आहे. काशी राजधानी वाराणसी. तर अजातशत्रू लक्षात ठेवायचा काशीच्या संदर्भात. तर अजातशत्रू हा गौतम बुद्धाच्या समकालीन होता. कोस्टल लक्षात ठेवायचं उत्तर प्रदेश. राजधानी श्रावस्ती होती. प्रसेनजीत हा तिथला बुद्धांचा अनुयायी आणि तिथला राजा होता. मगध त्याच्यावर प्रश्न येतो. तर राजधानी गिरिव्रज किंवा राजगृह. बिंबिसार गौतम बुद्धाच्या समकालीन होता. हे 5 टेकड्यांनी वेढलेले आहे. त्याचबरोबर मल्ल लक्षात काय महत्वाचं नाही वल्ल. त्याचबरोबर वस्त एक आहे कौशांबी राजधानी. राजा उदयन हा बिंबिसार यांच्या समकालीन होता. आवाज येतोय का माझा? हो येतोय सर. हा. तर पांचाल लक्षात ठेवायचं. पांचाल. तर पांचाल एक लक्षात ठेवायचं आपल्याला. भगीरथी नदीवरची सीमा आहे. अवंती महत्वाचं होतं. एक माळवा निमाड याच्यामध्ये. उत्तरावंती, दक्षिणावती. उज्जैन मधलं आहे त्याची राजधानी होती. अंग, चंपा, वृज्जी किंवा वज्जी 8 कुळांचा संघ होता तो. राजधानी वैशाली होती. केदी, बुंदेलखंड. कुरु राजधानी इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टणम. कुरु म्हणजे काय? कुरु इंद्रप्रस्थ म्हटल्यानंतर तुम्हाला काय आठवतंय? इंद्रप्रस्थ दिल्ली. राईट, बरोबर आहे. मत्स्य राजस्थान मध्ये होतं ते. राजधानी विराटनगर होतं. ठीक आहे. अश्मक राजधानी पोटली एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे. शूरसेन कंबोज. ठीक आहे. काय राहिलं आपलं? झालं की होतं. हा. कंबोज हे शेवटचं आहे. आणि गांधार काश्मीर अफगाणिस्तान पर्यंत होतं गांधार. राज्य व्यवस्था. राजसूय यज्ञ करणारा राजाचा अधिपती राजा राज्य करतोय. वाजपेय साम्राज्य. राजा क्षत्रिय. ब्राह्मणाने राजपद ग्रहण करू नये. राजाच्या सर्वात ज्येष्ठ पत्नीला राजमहर्षी असे म्हटले. राजाला मदत करण्यासाठी पुरोहित, सेनापती, अमात्य, ग्रामणी होते. कामगारांना कर्मकार, विनावेतन काम करणारे दास, सर्फ आपण इंग्लिश मध्ये म्हणतो त्यांना सर्फ. त्याचबरोबर कारागिरांचा श्रेणी प्रमुखात जष्टक आणि व्यापाऱ्यांच्या श्रेणी प्रमुखात श्रेष्ठी. नवीन धर्म प्रवाह नंतर सुरू झालेले आहेत. महावीर, पंचम, ब्रह्मचर्य, वर्धमान महावीर, पिता सिद्धार्थ आपण पाहिलेला आहे मागे. वयाच्या 30व्या वर्षी गृहस्थाश्रमचा त्यांनी त्याग केलेला आहे आणि 42व्या वर्षी त्यांनी केवल ज्ञान, केवली, जीन आणि महावीर. लोक त्यांना केवली, जीन आणि महावीर त्यांच्या यांना जैन उपाधी. तर सम्यक त्रिरत्ने माहित आहेत आपल्याला. ज्ञान, दर्शन, चरित्र. महावीरांनी जैन संघ काढलेला आहे. सम्राट चंद्रगुप्ताने जैन धर्म स्वीकार केलेला होता. ठीक आहे. ते एक लक्षात ठेवण्यासारखं आहे. सम्राट चंद्रगुप्ताने काय केलं होतं? जैन धर्म स्वीकारलेला होता. त्याच्यानंतर बौद्ध धर्म. गौतम बुद्ध, वर्धमान महावीर समकालीन होते.
त्याच्यानंतर पिता ते आपल्याला माहिती आहे, यशोधरा माहिती आहे. वयाच्या 29व्या वर्षी सत्याच्या शोधात ग्रहत्याग त्या घटनेला त्यांनी काय म्हटलेलं आहे, महाभिनिष्क्रमण. पिंपळा येथे ते गेलेले आहेत, गया येथे पिंपळाच्या खाली वृक्षाखाली ध्यानस्थ बसले आणि 35व्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली. ते बुद्ध, तथागत आणि शाक्य मुनी होते ओळखले जाऊ लागले. पालीमधून ते उपदेश करत, पाली या भाषेतून. 4 आर्य सत्य. जगात सर्व दुःख आहे, दुःखाचे मूळ तृष्णा आहे, तृष्णेवर विजय म्हणजे दुःख निरोध. अष्टांगिक मार्ग म्हणजे दुःख निवारण. तर अष्टांगिक मार्ग सम्यक सांगितलेले आहे त्यांनी. दृष्टी, संकल्प, वाचा, कर्मांत, आजीव, व्यायाम, स्मृती, समाधी, मध्यम प्रतिपद. ठीक आहे. त्याच्यानंतर भिक्खूंचा संघ स्थापन, बुद्ध धम्म संघ. शरण जाण्याची संकल्पना म्हणजे त्रिशरण, शरण जायचं. जसं आपल्याकडे म्हणजे म्हणतात बौद्ध धर्मामध्ये काय म्हणतात, बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि आणि संघम शरणम गच्छामि. शरण गेलो असं. ठीक आहे. त्याच्यानंतर मगध साम्राज्याचा उदय झालेला आहे, ते एक महत्वाचं आहे. तर इसवी सन पूर्व 6वे शतक म्हणजे मगध साम्राज्य आहे. बिंबिसार प्रथम राजा होता, लक्षात ठेवायचं. राजगृह राजधानी होती. बिंबिसाराची हत्या करून अजातशत्रू हा त्याचा मुलगा गादीवर आला. पुढे अजातशत्रू पदच्युत केले आणि शिशुनाग या त्याच्या मंत्र्याला राजा झाला. ठीक आहे. शिशुनाग महत्वाचा आहे, बाकीचं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर नंद घराणे किंवा मौर्य साम्राज्य. तर महापद्मानंद भारताचा महान सम्राट नंद घराणे. नंद वंशातला शेवटचा राजा धनानंद होता. ठीक आहे. चंद्रगुप्त मौर्याने काय केलं, इसवी सन पूर्व 321 मध्ये पाटलीपुत्र आक्रमण केलं आणि नंद घराण्याची सत्ता नष्ट केली. मग आले मौर्य. तर महावंश ग्रंथात चंद्रगुप्त मौर्य तो जम्बूद्वीयाचा म्हणजे भारतवर्षाचा सम्राट असे वर्णन केलेले आहे. चंद्रगुप्त सेल्युकस निकेटर युद्ध एक महत्वाचं आहे. सेल्युकस निकेटरचं नाव. चंद्रगुप्ताचा पुत्र बिंदुसार तक्षशिलेत बंड केलं त्याने, त्यासाठी त्याने आपला पुत्र अशोक यास पाठवले. सम्राट अशोक आल्यानंतर तर त्यानं कलींची स्वारी एक त्याच्यासाठी फार महत्वाचं आहे. कारण का महत्वाचे आहे तर त्याचं काय झालेलं आहे, मनपरिवर्तन झालं कलिंगचं युद्ध करून. त्यानं खूप तिथला रक्तपात वगैरे त्यानं पाहिला आणि त्याचं मतपरिवर्तन झालं, मनपरिवर्तन झालं आणि त्याच्यानंतरचं जीवन त्यानं खूप त्यागी वृत्तीने जगलेलं आहे. तो एक महत्वाचा आहे. तर राजगृह येथे बौद्ध धर्माची परिषद, वैशाली 2री, पाटलीपुत्र इथं 3री, तर काश्मीर येथे 4थी बौद्ध धर्माची परिषद झालेली आहे. तर 1 मार्काचा क्वेश्चन आहे आपला की बौद्ध धर्माची पहिली परिषद, 2री, 3री आणि 4थी लक्षात ठेवा. त्याच्यावर प्रश्न येतो. सोपारा उत्तर कोकणात आहे. ठीक आहे. कौटिल्य सर्वांना माहित असेल, तर त्यानं अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. मॅगॅस्थीनसनं काय लिहिलं, इंडिका. सम्राट अशोकानं स्तंभालेख एक आहेत त्याचे महत्वाचे. तर त्याच्यामध्ये प्रशासनाचे विकेंद्रीकरण कसं आहे ते सांगितलेलं आहे. त्याचबरोबर राजाला सल्ला दिला आहे, मंत्री परिषद कशी असावी. त्याचबरोबर अनुभवी व तज्ञ अधिकारी अमात्य त्यांना म्हणत, अमात्य होते त्यावेळेस. कौटिल्य 30 प्रशासकीय विभागाची माहिती होती त्याला. सम्राट म्हणजे ग्रामणी शेवटचे पद अशी रचना होती. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे, काही उद्योग वगैरे आहेत, निर्यात वस्तू काय होत्या, बंदरे कुठून काय जात होते ते दिलेले आहे. शुल्क त्यावेळेस होतं, जकात त्यावेळेस पासून आहे.
साहित्य पाली आणि आर्धमागधी या दोन प्राकृत भाषेत लिहिलं जात होतं, त्याला महत्व होतं. तर हे जे ग्रंथ आहेत ते सर्वांनी लक्षात ठेवायचे आहेत. ग्रंथ पाणिनीचा अष्टाध्यायी ग्रंथ, त्याचबरोबर भासाचं स्वप्न वासव दत्त, हे कौटिल्याचं अर्थशास्त्र आणि सम्राट अशोकाचे आज्ञापत्रे किंवा प्राकृत भाषेत होती ती. त्रिपिटक विनय, सुत्त आणि अभिधम्म पिटक. त्याच्यानंतर जैन. ठीक आहे, तर समाज जीवनावरती इथं फारसं काही फोकस केलेला आहे. शुंग घराणे, त्याच्यानंतर प्रकरण मौर्यानंतर काळातील भारत आपल्याला आता पाहायचं. शुंग घराणे पाटलीपुत्र ही त्यांची राजधानी होती. पुष्पमित्रा पराक्रमी राजा होता. तर विदिशा दुसरी राजधानी होती त्यांची. डिमित्रियसचं त्यानं आक्रमण माघारी लावलेलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर शुंग काळ, हर्षचरित्र एक आहे मंत्री, एक महत्वाचं आहे. बाणभट्टाचं हर्षचरित्र लक्षात ठेवा. बाणभट्टाचं हर्षचरित्र हा ग्रंथ महत्वाचा आहे. त्याच्यानंतर सातवाहन राज्य साम्राज्याचा उदय झालेला आहे. तर दक्षिणेत सातवाहन, उत्तरेत मौर्यानंतर शुंग, हे दोन वाक्य लक्षात ठेवा. ठीक आहे. महाराष्ट्रात सर्वात प्राचीन सत्ता, महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन सत्ता म्हणजे कोणाची होती? सातवाहन. कोणाची होती? सातवाहन. त्याच्यानंतर नाशिक, पुणे, औरंगाबाद येथे होते. पैठण ही सातवाहनांची राजधानी होते. नाणेघाटचा शिलालेख अतिशय महत्वाचा आहे. तर तो सातवाहनी उल्लेख राजा सिमुख याचा आहे. सर्वश्रेष्ठ राजा गौतमीपुत्र सातकर्णी होता. त्याच्याच काळात शकांनी भारताच्या पश्चिम भागात वर्चस्व निर्माण केलं होतं. गौतमीपुत्र सातकर्णी. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यव्यवस्था वगैरे काय एवढं येत नाही. राजा नंदपान याच्या नाण्यावर गौतमीपुत्राची मुद्रा होती. तर त्रिसमुद्रतोय पीतवाहन म्हणजे काय? ज्याचे घोडे 3 समुद्राचे पाणी पेलेला आहे असा. एक महत्वाचा आहे गौतमीपुत्र सातकर्णी. सातवाहन लक्षात ठेवायचं. ते परीक्षेला येतं, मागच्या वेळेस एकदा आलेलं होतं ते. ठीक आहे. साहित्य. तर साहित्यामध्ये तुम्हाला सांगतो, राजा हाल यांची गाथा सप्तशती पाठ करून ठेवायचं. कुणाचं? राजा हाल यांचा कोणता ग्रंथ आहे? राजा हाल यांचा गाथा सप्तशती पाठ करून ठेवायचा. त्याचबरोबर गुणाढ्य किंवा गुणाढ्याची बृहत्कथा म्हणतात. काय म्हणतात? गुणाढ्याची बृहत्कथा लक्षात ठेवा, ते पण महत्वाचं आहे. सर्ववर्मा कात्रंत एक लक्षात ठेवायचं. कातंत्र 4 वर्ग. ठीक आहे. समाज व्यवस्था. पहिला वर्ग महारथी, महाभोज, महासेनापती, अमात्य. तिसरा वर्ग लेखनिक, वैद्य, शेतकरी. चौथ्या वर्गात वर्धके, सुतार, बाकीचे सर्व. त्याच्यावर नाही प्रश्न येत. त्याच्यावर प्रश्न येत नाही. ठीक आहे. इंडो ग्रीक एक महत्वाचे आहेत. तर सेल्युकस निकेटर राजा, शक एक महत्वाचा आहे. शक. तर मध्य आशियातून भारतात आले होते. शकस्थान असे गाव त्यांनी बसवले. तो पहिला राजा मोग, गांधार आणि पंजाब जिंकलं. कुशाण एक येतं बघा, कुशाण. तर इंडो ग्रीकचा प्रदेश मिळवलेला आहे. काबूल, काश्मीर पर्यंत ते प्रमुख होते. कुशाणच्या बाबतीत सांगायचं म्हणजे इथे आहे बघा. कुशाणचा राजा स्वतःला राजाधिराज, महाराज ही उपाधी देत होता. कुठला राजा? कुशाणचा. राजा हा ईश्वराचा अंश असतो असं तो स्वतःला किंवा देवपुत्र म्हणत होता. म्हणून प्रसिद्ध राजा कुशाण. एक लक्षात ठेवा. शेवटचा राजा वासुदेव. चौथी बौद्ध परिषद कुंडलवन काश्मीर मध्ये झाली, हे एक लक्षात ठेवा. मगाशीच आपण ते पण पाहिलेलं आहे. गुप्त साम्राज्य, श्रीगुप्त
संस्थापक होता, मांडलिक राजा होता, त्याचबरोबर घटोत्कच महाराज पदवी, पहिला चंद्रगुप्त, त्याच्यानंतर आला श्रीगुप्तानंतर, त्याच्यानंतर समुद्रगुप्तने काय केलेलं आहे, दक्षिण विजय उत्तर दिग्विजय केलेला आहे, स्वतःला चक्रवर्ती राजा म्हणायचा. कोण? समुद्रगुप्त. लक्षात ठेवा. वीणावादक प्रतिमा, संगीत तज्ञ होता तो. अश्वमेध यज्ञ केला होता त्यानं. कुणी केला होता अश्वमेध? आवाज येतोय का माझा? हो सर. हा हा येतोय सर. दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य तो म्हणायचा. ठीक आहे. त्याचबरोबर नवरत्ने एक लक्षात ठेवायचा याच्यातलं. तर नवरत्न्यावरती तुम्हाला प्रश्न येईल. याच्यातला एक माणूस तुम्हाला परीक्षेला विचारला जाईल. तर धन्वंतरी वैद्य होता, क्षपनक फलज्योतिषी होता, अमरसिंह कोशकार होता, शंकू शिल्पज्ञ होता, वेताल भट्ट मांत्रिक होता, घटकपूर लेखक होता, कालिदास महाकवी होता, वराहमीर अतिशय महत्वाचं. वराहमीर कोण होता तो? वराहमीर खगोलशास्त्रज्ञ होता. ते येतं बघा. त्याचबरोबर वररुची. वररुची हा वैयाकरणी होता. ठीक आहे. त्याच्यानंतर गुप्तकालीन राज्य व्यवस्था आहे, तुम्ही वाचू शकताय. त्याच्यात जास्त काही हे नसते. त्याच्यानंतर आहे महत्वाचं कालिदास आणि शाकुंतल नाटक लिहिलं, ते लक्षात ठेवा. लोहस्तंभ धातू विज्ञानाची साक्ष आहे. घडीव दगडाचा वापर आहे. भारतीय मंदिर स्थापत्याचा पाया या काळात घातला गेलेला आहे. वर्धन एक लक्षात ठेवा. वर्धन प्रभाकर वर्धन हे घराणे प्रभावी होतं. तर परमा भट्टारक महाराजाधिराज ही उपाधी त्यांनी घेतलेली आहे. सर्वात प्रभावी राजा हर्षवर्धन होता. तर हर्षवर्धन काय केलेलं आहे, तर राजकवी बाणभट्ट होता. हर्षचरित्र लिहिलं त्याने. काय लिहिलं? हर्षचरित्र. मगाशी आपण वाचलेलं आहे. त्याचबरोबर या काळाची माहिती त्यातून मिळते आपल्याला. विद्या केंद्रे होती नालंदा, वल्लभी. त्याचबरोबर ठीक आहे. काय हा हे एक लक्षात ठेवा. कल्याणचे राजतरंगिणी ते एक लक्षात ठेवा. कल्याणचे राजतरंगिणी लक्षात ठेवा. ते पण येतंय. फक्त ग्रंथाचं नाव लक्षात ठेवा. ललित साहित्य याच्यामध्ये येण्यासारखं आहे बघा. ठीक आहे. डिटेलमध्ये नाही ते एवढं. तर उपजीविका शेती पशुपालन तेव्हापासून आतापर्यंत तेच आहे बघा. कुशाण यांनी काय केलं, भारतीय देवदेवता नाण्यांवर प्रथम तांब्याची प्रथम नाणी शिवप्रतिमा त्याने प्रथम काढलं. म्हणजे भारतीय देवदेवता नाण्यांवरती प्रथम स्थान कुशाण यानं दिलं. तो प्रश्न येतो तुम्हाला. गांधार शैलीवरती एक प्रश्न असतो. भारतीय, ग्रीक, रोमन, इराणी आणि शक या संस्कृतीचा उगम आधार प्रदेशात गांधार प्रदेशात. कोणत्या? गांधार प्रदेशात. पुष्कळावती, तक्षशिला, पुरुषपूर मूर्तिकलेचा विकास आहे. ठीक आहे. गांधार शैली एक महत्वाची आहे. त्याच्यानंतर भारत रोम व्यापार द पेरिपल्स ऑफ एरिथ्रियन सी या ग्रंथात सागरी मार्ग, बेटे, बंदरे इत्यादीचा त्याचा उल्लेख आहे. ठीक आहे. दक्षिण भारतातील राज्यसत्ता त्याच्यावर एक प्रश्न येतो. दक्षिण भारतातील राज्यसत्ता जनरली केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक हा प्रदेश लक्षात घ्या. आता तर चोळ, पांड्य, चेर लक्षात ठेवायचं. मॅगॅस्थेनिसचा इंडिका, पाणिनीचं व्याकरण, अशोकाचे शिलालेख, संगम साहित्य इत्यादी मधून या सत्तांची माहिती मिळते. पहिल्या शतकात चोळांचे राज्य होतं. ठिकाण तंजावर. त्याच्यानंतर चोळांच्या दक्षिणेला पदुकोट्टेपासून कन्याकुमारी पर्यंत पांड्य होते.
पांड्याच्या पश्चिमेस केरळ प्रदेशात चेरांचे राज्य होते. वाकाटक घराणे एक महत्वाचं आहे. सातवाहन सत्तेनंतर वाकाटक सत्ता स्थापन झाली. संस्थापक होता विंध्य शक्ती. प्रवरसेन वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला त्यानं. तर प्रवरसेनचे 4 अश्वमेध यज्ञ केलं. सम्राट ही पदवी झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर नातेसंबंध त्यानं प्रस्थापित केले होते श्रीलंकेसोबत. ठीक आहे. कालिदासाचं मेघदूत लक्षात ठेवायचं. चालुक्य एक लक्षात ठेवायचं. चालुक्य दक्षिणेतील सत्ता आहे. संस्थापक होता जयसिंग. पुलकेशी चालुक्याचा पहिला राजा होता. पुलकेशी चालुक्यांचा पहिला राजा कोण होता? पुलकेशी. तर बदामी सर्वांना माहिती असेल. वातापी बदामी. आपण ज्यावेळेस दक्षिण भारतामध्ये पर्यटन करण्यासाठी जातो त्यावेळेस बदामीला लोक जातात. वातापी. त्याच्यानंतर पल्लव 6वे ते 9वे शतक. सिंहवर्मा किंवा कुरुंदवर्मा आहे. कांची पल्लवांची राजधानी होती कांची. महेंद्रवर्मा लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कीर्तिवर्मा आहे. दुसरा पुलकेशी अतिशय महत्वाचा. दुसरा पुलकेशी तर चालुक्यांचा सर्वात महत्वाचा किंवा सर्वात महान असा राजा होता तो. दक्षिण भारतात दिग्विजय त्याने केलेला आहे. हर्षवर्धनचा पराभव त्याने केला होता. यानंतर परमेश्वर पदवी इराणचा राजदूत दरबारात त्याच्या होता. दुसरा पुलकेशी लक्षात ठेवा. चालुक्यांचा सर्वात महत्वाचा राजा. राष्ट्रकूट तर राष्ट्रकूटाचं जे दंतीदुर्ग संस्थापक होता तो लक्षात ठेवा. तर विंध्य पासून ते कन्याकुमारी पर्यंत सत्ता होती. कृष्ण पहिला. तर वेरूळचे कैलास मंदिर यानं खोदलेलं आहे. अमोघ वर्ष तर याची जी 2 ग्रंथ लिहिले ते महत्वाचे आहेत. एक म्हणजे रत्नमालिका आणि कविराज मार्ग. तर सोलापूर जवळील मालखेड नवे नगर यानं बसवलं होतं. अमोघ वर्ष. गोंड चंद्रपूरकडे होते. संस्थापक भिल्ल. गोंड जमातीचे संघटन त्याने केलं. त्याचबरोबर यादव 5वा भिल्लम लक्षात ठेवायचा. राजधानी देवगिरी लक्षात ठेवायची. तर अल्लाउद्दीननं काय केलेलं आहे दक्षिणेकडून त्याने स्वारी केली. यादव राजा रामदेवराय पराभव केला. शिलाहार 3 शाखा होत्या. दक्षिण कोकण उत्तर कोकण त्या 2 आणि खिद्रापूर संस्थापक हे कोल्हापूरचे अशा 3 होत्या. 3 लक्षात ठेवायच्या आहेत. त्यांच्या राजधानी महानुभव पंत तर शारणदेव संगीत रत्नाकर ग्रंथ लिहिला आहे. माहीम भट्टानं लीळा चरित्र. मुकुंदराज यांचं विवेक सिंधू आणि ज्ञानदेवांची भावार्थ दीपिका. हे करून ठेवा. हे सर्व करून ठेवा. हे मायक्रो नोट्स मध्ये याला घ्या. 1 मार्काला येता येते. त्याच्यानंतर हेमाडपांती मंदिराचं एक महत्वाचं आहे. ठीक आहे. स्पेशली आपण याचे ग्रंथ लक्षात ठेवायचे आहेत. कालिदासाचं मेघदूत. दुसरा प्रवरसेनचं सेतुबंध. सर्वसेनचं हरिविजय. जशी गांधार शैली होती हेमाडपंथी मंदिर होतं तशी द्रविडी शैली एक होती. वाकाटक अजिंठा एवढं डिटेलमध्ये नाही येणार तुम्हाला. पण चालुक्याचं ऐहोळ किंवा ऐहोळ बदामी आणि पटक्कल हे मंदिर त्यावेळेस त्यांनी बांधलेले आहेत. राष्ट्रकूटांनी वेरूळचं जगप्रसिद्ध मंदिर बांधलेलं आहे. आता दिल्लीची सुलतानशाही म्हणजे आपण आता कुठं आलेलो आहे एंडला आलेलो आहे. दिल्लीची सुलतानशाही आली म्हणजे. तर दक्षिण भारतात चोळ सत्ता आपण आताच पाहिलेला आहे. चोळांचा विजयालय नावाचा राजा होता. उत्तर भारतात छोटे छोटे राज्य होती. तर कनौजचे प्रतिहार, गढवाल राठोड, बुंदेलखंडाचे चंदेल, माळव्याचे परमार, गोरखपूरचे कलचुरे, गुजरातचे चालुक्य आणि बंगालचे पाल. त्याच्यानंतर अफगाणिस्तान हे एक महत्वाचं आहे. आता तर अरब व तुर्कांचे आक्रमण आपल्या ह्याच्यामध्ये कसे आले तर 712 मध्ये मोहम्मद बिन कासिम सिंधवर आक्रमण सिंध पासून मुलतान पर्यंत प्रदेश जिंकले आणि तुर्कांनी इस्लामची सत्ता रुजवली.
त्यांनी प्रचंड संपत्ती लुटून नेली. अफगाणिस्तान गजनीच्या राजाचा सुलतान होता तो. त्याचबरोबर सबकतगिन पंजाबच्या जयपाल राजावर हल्ला केलेला आहे त्यानं. त्याचा पुत्र मोहम्मद गजनी हा सुलतान होता. त्याने भारतावर 17 स्वाऱ्या केल्या. कुणी 17 स्वाऱ्या केल्या? मोहम्मद गजनी 17 स्वाऱ्या केल्या आणि प्रचंड संपत्तीची लूट करून नेली. इस्लाम धर्माचा इथं प्रसार केला. अतिशय महत्वाचं नाव आहे मोहम्मद गजनी. तर गजनीच्या मोहम्मदानंतर भारतावर मोहम्मद घुरी हा एक महत्वाचा. गजनी नंतर कोण आला? घुरी. यानं खऱ्या अर्थानं काय केलं? भारतावरती कब्जा केलेला आहे. तर पृथ्वीराज चव्हाण त्याने प्रतिकार केला. आवाज येतोय का माझा? हो येतोय. ठीक आहे. तर पृथ्वीराज चव्हाणनं सुरुवातीला प्रतिकार केला. पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण जिंकला, परंतु मोहम्मद घोरी पुन्हा त्यानं काय केलं? आक्रमण केलं. दुसऱ्या तराईच्या युद्धात मात्र चव्हाणचा पराभव झाला. ठीक आहे. हा, तराईचं युद्ध तुम्हाला माहिती असेल. तर मोहम्मद घोरीनं सिंध पासून बंगालपर्यंत तुर्की साम्राज्य स्थापन केलं. तर भारतीय राजांना अपयश येण्याचे कारण बघा, एकीचा अभाव, विखुरलेल्या सत्ता, राष्ट्रभावना जे 1857 ला होतं तेच त्याच्या अगोदर सुद्धा होतं असं म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर घोरी दिल्ली आणि आजूबाजूचा प्रदेश कुतुबुद्दीन ऐबक यास दिला. घोरी मोहम्मद घोरीनं काय केलं? त्याचा एक सेनापती इथं ठेवला कुतुबुद्दीन ऐबक आणि तो गेला निघून. तर या कुतुबुद्दीन ऐबक हा दिल्लीचा हाच गुलाम घराण्याचा संस्थापक झाला. अल्लाउद्दीन खिलजी आणि देवगिरीचे यादव. तर खिलजीने काय केलं? कुतुबुद्दीन ऐबकानंतर इल्तमश हा दिल्लीच्या गादीवर आला. त्यानंतर त्याची मुलगी रजिया सुलताना सर्वांना माहिती असेल ती गादीवरती आली. तर दिल्लीच्या गादीवर आलेली पहिली स्त्री म्हणजे रजिया सुलताना होती. ठीक आहे. वंशानंतर खिलजी वंशाचा उदय झाला. गुलाम खिलजी अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या यादवांवरती हल्ला केला. देवगिरीवर रामदेवराय यादव राज्य करत होते. त्याचबरोबर त्यांच्याशी त्यांनी तह केला आणि संपत्ती दिली. मलिक कपूर हा एक महत्वाची भूमिका आहे. मलिक कपूर तर मोठं सैन्य संख्या उभा करणारा अल्लाउद्दीन खिलजी हा पहिला सुलतान होता. तुगलक घराणे त्याच्यानंतर मोहम्मद बिन तुगलक त्यांनी काय केलं? दिल्लीवरून राजधानी देवगिरीला आणली होती. कुणी आणली होती? तुगलक. मोहम्मद बिन तुगलकानं दिल्लीवरून कुठं आणली? देवगिरी. हा ठेवा. तैमूर मध्य आशियातील मंगोल सत्ताधीशाने नसरुद्दीन महमूद भारतावर स्वारी केली आणि महमूद बिन तुगलक दक्षिणेत 2 सत्तांचा उदय झाला. एक म्हणजे विजयनगर आणि दुसरं बहामनी. तर तुगलकानंतर सय्यद घराणे आलं. सत्ता नंतर लोधी घराणं शेवटचं. तर दिल्ली सुलतानशाहीचा शेवट सुलतान म्हणजे इब्राहिम होता. इब्राहिम लोधी होता. त्याने काय केलं? बाबर यास भारतावर आक्रमणात संधी दिली आणि 1526 साली पानिपतची पहिली लढाई झाली. पानिपतची पहिली लढाई कधी झाली? 1526. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर हे व्यापार आणि वाणिज्य तुम्ही करू शकताय. ठीक आहे. सुती कपडे करू शकताय. गोवळकोंडा, अहमदाबाद, ढाका, कागद निर्मितीचा उद्योग त्याच्यावर प्रश्न नाही. शहरीकरण, नाण्याच्या वजनासाठी 16 प्रमाण तेव्हापासून आहे सुलतानशाहीपासून. ठीक आहे. लोधी घराण्याने काय केलेलं आहे? आग्रा शहर बसवलेलं आहे. एक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर कला, स्थापत्य, साहित्य, समाज जीवन, बलबन, संगीतकार अतिशय महत्वाचं. आमिर खुसरो होते त्यांच्या दरबारामध्ये. आमिर खास होते कवी आणि संगीतकार. आमिर खुसरो कोण होता? कवी होता. अतिशय महत्वाचं आहे ते पण. ख्वाजा मोयुद्दीन चिश्ती अनुयायी होता दिल्ली दरबारात. तर त्यानं कव्वालीचा कार्यक्रम ते घेत होते ख्वाजा मोयुद्दीन चिश्ती. त्याच्याबरोबर कुतुबुद्दीन ऐबक इस्लामी शैलीच्या इमारती बांधण्यास त्यानं पहिला शासक होता. तर याने कुव्वत-ई-इस्लाम मशीद दिल्ली येथे बांधलेली आहे. त्याचबरोबर मेहरौली येथील
तो जो लोहस्तंभ आहे तो त्यानं बांधलेला आहे, कुतुब मिनार त्यानं बांधलेला आहे. अल्लाउद्दीन खिलजी, तर अलाई दरवाजा, फिरोजशाह तुगलक, फताहाबाद, ठीक आहे. मोहम्मद गझनीच्या काळात अल्बेरुनी, अनेक ग्रंथाचे अरबी भाषेत रूपांतर केले ह्या अल्बेरुनीने. अतिशय महत्वाचा माणूस आहे अल्बेरुनी. कुणाच्या काळामध्ये होता? मोहम्मद गझनीच्या. अरबीचं त्याला भरपूर नॉलेज होतं. ठीक आहे. फारसी, अरबी आणि तुर्की यांच्या एकत्रीकरणातून कोणती भाषा तयार झाली? फारसी, अरबी आणि तुर्की. उर्दू लक्षात ठेवा, त्याच्यावर पण प्रश्न येईल. सुलतान तुर्क आणि पठाण जमातीचे होते. ठीक आहे. मुक्त प्राथमिक शिक्षण, मक्ताब म्हणजे प्राथमिक शिक्षण, मदरसा उच्च शिक्षण, ते पण लक्षात ठेवा. विजयनगर साम्राज्य, हरिहर व बुक्क संस्थापक होते. राजा कृष्णदेवराय प्रसिद्ध राजा होता. तर ठीक आहे. बहामनी राज्य, हसन गंगू बहामनी, राजधानी गुलबर्गा, प्रसिद्ध राजा मोहम्मद गवान. तर बहामनी सत्तेचे विघटन झालं आणि 5 शाह्या निर्माण झाल्या. वराडची इमादशाही लक्षात ठेवा, तुम्हाला जोड्या लावायला येईल हे. विजापूरची आदिलशाही सर्वांना माहिती आहे. नगरची निजामशाही पण माहिती आहे. गोवळकोंड्याची कुतुबशाही थोड्या लोकांना माहिती आहे आणि बिदरची बरीच शाही तर फार थोड्या लोकांना माहिती आहे. तर हे सर्व लक्षात ठेवा. 1565 तालिकोटची लढाई झाली आणि विजयनगर आणि बहामनी असं त्याचं म्हणजे त्या दोघांमध्ये झालेले आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा 11वीचा जो इतिहास आहे 52 पेजेस जरी भरपूर असली तरी सुद्धा आपण काय करायचं आहे, त्यातलं जे महत्वाचं आहे ते आपण व्यवस्थित करून ठेवायचं आहे. ठीक आहे. भरपूर वाजलेत, आता 9 वाजले, तर फार आपला काय वेळ घेत नाही. तुम्हाला काय विचारायचं आहे का? सर 11वी आणि 12वी विचारू शकता का? विचारू शकते सर. मी जसं तुम्हाला आता सांगितलं की कन्सेप्ट या तुम्हाला 6वी 7वी 8वी मध्ये झालेले आहेत, तरी सुद्धा एक्सटेन्शन मध्ये तुम्हाला ते विचारू शकतात. तर हा इतिहास त्याच्यामुळं- 7वीचा डिटेल मध्ये आहे हा फक्त. हा मग तसंच आहे, मी 7वीचा तुम्हाला इतिहास सांगितलं आहे. 6वी 7वी आणि आणि तो- 8वी इथपर्यंत इतिहास आहे. त्याच्यानंतर इतिहास म्हणजे एक्सटेन्शन असतं ते. आता 12वीला पुढचं असेल आधुनिक भारताचा इतिहास असेल. ठीक आहे. पण करावं लागेल, तुम्हाला बघून ठेवावं लागेल. एखादा दुसरा मार्ग तिकडून येत असतो, तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स येतात. 2-4 मार्क्स येतील, लक्षात घ्या. सर हे हिस्ट्रीचं जरा पाठांतराला थोडं अवघड जातं, थोडं कमी काय ट्रिक वगैरे हा. वापरतात त्या पण आम्हाला गाईड करा. ट्रिक म्हणजे काय मॅडम, याच्यामध्ये जे महत्वाचं आहे ना ते 6वी 7वी 8वी मध्ये तुमचं जर बेसिक करेक्ट क्लिअर झालं ना, म्हणजे इतिहासाचं, तर मग पुढे सोपं जाते. कारण ह्या सर्व संकल्पना आपण 6वी 7वी 8वी स्पेशली 6वी आणि 7वी मध्ये पाहिलेले आहेत. त्याचंच हे एक्सटेन्शन आहे. त्याचंच हडप्पा संस्कृती पाहिलंय आपण, वैदिक पाहिलंय, जैन पाहिलंय, त्याचबरोबर ते महावीरांचं पाहिलंय, सातवहन पाहिलंय, दिल्लीची सुलतानशाही पाहिले, ते मधलं मौर्य पाहिले, चंद्रगुप्त मौर्य वगैरे पाहिले, वर्धन पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपली दक्षिणेतील राज्य चेर पांड्य चोळ ते पाहिलेलं आहे. उत्तरेतील ज्या महाजनपद होती ते पाहिलेलं आहे. त्यातलंच आहे ते. ती 16 पण याद पाठ करायची का सर मग ती? हो, पाठ करायची. कारण एका पेपर मध्ये त्यांचे राजा वगैरे पण विचारलेले होते. हा विचारतात. हा, हिस्ट्री तर करावं लागणार आहे, वादच नाही. मराठी इंग्लिश सारखं नाही सर, समजून घेऊन नुसतं जमत नाही, याला पाठांतरच करावं लागतं. हा, तुम्ही मराठी इंग्लिश मध्ये कमी कालावधीमध्ये जास्त मार्क पाडू शकताय, परंतु SST ला तुम्हाला किती जरी कालावधी दिला तरी सुद्धा कालावधी कमीच पडतो. चोळाचं पाल होतंय, पालचं चोळ होतंय, ते काय कुठली संस्कृती कन्फ्युज होऊन जातं थोडंसं.
हा, त्याच्यासाठी एकदा तुम्ही हिस्ट्रीची बुक्स वाचा 6वी 8वी. शीतल मॅडम बुक्स वाचा. पहिल्या प्राथमिक हा. ज्या कन्सेप्ट आहेत ना त्या क्लिअर करून घ्या. तुम्हाला ही इझीच आहे. हा. काही नाही होणार. ऑटोमॅटिक होतंय ते. डोक्यामध्ये मौर्य काळ काय होतं, ते काय होतं, सगळं ऑटोमॅटिक येतंय. मी काय म्हणतोय 6वी ते 8वी तुम्ही अगदी पाठांतर झालंय एवढं तुमच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे पाठच करायचा आहे 6वी ते 8वी आणि नंतर जे आहे ते ओझरतं लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून आपला मार्क जाता कामा नये. ठीक आहे सर. हा, ठीक आहे मग एक्झिट करू का? हो सर. थँक्यू सर. ओके, धन्यवाद. गुड नाईट.